एवढ्या कडाक्याच्या थंडीत बाळाला हे खाऊ घालायचं तुम्ही विसरले तर नाही ना? चला मी लक्षात आणून देते तुम्हाला आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आणि हे स्वीट पोटॅटोज बाळाला खाऊ घालण्याचे थंडीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, स्टीमही केले तरी चालतील. नंतर त्याला व्यवस्थित मॅश करायचं आणि इथे मी घेतलेला आहे 1 चमचा घरी बनवलेलं तूप, त्यामध्ये 1 चमचा रवा टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. मग नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं, पाणी थोडंसं जास्त टाकायचं आणि रव्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित पाण्यामध्ये शिजू द्यायचं आणि मग आपण मॅश केलेलं स्वीट पोटॅटो जे आहे ते टाकून द्यायचं यामध्ये आणि आता याला व्यवस्थितपणे पूर्ण प्युरी टाईप होईपर्यंत व्यवस्थित परतवायचंय. तर अशा प्रकारे तयार होती आपली रवा आणि स्वीट पोटॅटोजची हेल्दी अशी डिश. मला काही मैत्रिणींचे मेसेजेस आले होते की थंडीमध्ये द्यायचं का, तर हो, हे स्वीट पोटॅटोज फक्त थंडीमध्येच येतात आणि हे आपल्याला थंडीमध्येच बाळाला खाऊ घालायचे असतात. चला अशाच हेल्दी रेसिपीजसाठी मनुश्री डायरीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय बाय.